आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता
आपण खेळू, हे चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली. सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया. झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. काय मी सांगू काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा, जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा. भुई भिजली भिजली, भुई भिजली भिजली. रुजला अंकुर उदरी, बोध तृप्तीने माखली. उंजळ सुखाने भरली, घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली. हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात, जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात. राधेची की कृष्णाची ग बाई, होणार तू कोणाची ग आई. झाडाबाई ऋतू सावळा, हा हळू हळू झुलवा ग हिंदोळा, हा हळू
अंजिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग. सृष्टीचा हा खेळ वाईन्यारा भुलवितो अवघ्या संसारा. आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा. हा हळूहळू झुलवा ग हिंदोरा. मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला ग. लक्ष्मी नारायणाची ग जोडी पंचामृताची ग तिला गोडी. सुखाच्या या लागल्या कळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा. सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करणार आहोत. आता आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या गणेश वंदनाने होणार आहे आणि आमच्या कार्यक्रमाचं जो सूत्रसंचालन करणारी जी व्यक्ती आहे तिच्याकडे मी आता आधी माईक देणार आहे. तर एकदा जान्हवीसाठी आणि तुमच्यासाठी तर जोरात टाळ्या वाजून खाली बसा म्हणजे तुम्हालाही कार्यक्रमाचा आनंद घेता येईल आणि आम्हाला पण देता येईल. धन्यवाद. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असं म्हणतात की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या नमनातून व पूजनातूनच होत असते आणि गणपतीमध्ये बुद्धीचं आराध्य देणं. तर आपण आपल्या पाटलाला इडा सर्व मंडळीला आम्ही सांगतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन. आम्ही सांगतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन. अरे हो विस कटली हरा आम्ही येत फुले. विस कटली हरा आम्ही येत फुले. हा जगज गौरीवर चवरी डुले. हा जगज गौरीवर डुले. विस कटली हरा
पयल नमन हो पयल नमन पयल नमन हो पयल नमन. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल जपावा विठ्ठल जीवा भावे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे आपले विठुराय. मला सांगा, सर्व देवांच्या हातात काही ना काही शस्त्र आहे, पण आपल्या विठुरायाच्या हातात एक तरी शस्त्र आहे का हो? नाही. कारण विठ्ठलाला माऊली म्हटलंय. माऊली म्हणजे आई. आईच्या हातात कसं बरं शस्त्र असू शकतं नाही का? आणि आता आपल्या कार्यक्रमात आपण विठ्ठलालाही आमंत्रित करणार आहोत आणि त्यावर तुम्हाला बघायला भेटणार आहे दिंडी सुद्धा. तर चला पाऊल भजन.
ही पंढरी आज नादावली तुझे नाव ओळखी तुझे रूप जाणी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची तू आवली तर मंडळी कसं वाटलं विठ्ठलाचं दर्शन झालं की नाही? आणि मला माहिती आहे तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊन मंत्रमुग्धही झाला असाल, बरोबर? विठ्ठलासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण वळूया पुढच्या गीताकडे. तर कुंदाच्या फुलाप्रमाणे जिची कांती चमकते तेव्हा एक प्रकाशित शारदा प्रकट होते, जिला आपण शारदा कुंडलिनी सुद्धा म्हणतो, जी सदा ज्ञानाची ज्योत लावते. तिमिरातून तेजाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं सामर्थ्य हे या दिव्यात असते. आणि म्हणूनच आपण येणाऱ्या बाळाचे आयुष्य प्रकाशाने उजळू दे यासाठी आपण एक दीप नृत्य सादर करणार आहोत. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्नी परी कांती तुझी, ज्योत्स्नी परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळी तुझ्या हास्यातुनी, उजळी तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, नितवर्षू दे अमुच्या शिरी, नितवर्षू दे अमुच्या शिरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता
संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची भंगली, उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी, वागेश्वरी जय शारदे, वागेश्वरी जय शारदे, वागेश्वरी जय शारदे, वागेश्वरी. हॅलो. हां, पुण्याचे 7 घडे भरले की मुलगी जन्माला येते असं म्हणतात आणि खरंच आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण की मुलगी ही जन्माला येणं खरंच भाग्य लागतं. आणि मला वाटतं गणेश भाऊ आणि उज्ज्वला वहिनी यांनी नक्कीच पुण्य केलं असेल, म्हणून लक्ष्मी रूपात त्यांना त्यांच्या आयुष्यात जान्हवी आली. खरंच जान्हवी आज तू खूप गोड दिसतेस. आणि खरंच म्हणजे मला थोडी माहिती मिळाल्यामुळे त्या हसतमुख आहेत आणि आज खरंच मला असं वाटतंय त्या हसतमुखच आहेत. आणि त्यांच्या आयुष्यात इतका बदलाव आणि म्हणतात ना एवढं प्रोग्रेस, इतकं उत्कर्ष त्यांच्या परिवाराचं झालं. आणि काकांची ती खूप अतिशय लाडाची, काका मामा आत्या आणि आजोबा, परिवारामध्ये ती सगळ्यांचीच लाडकी आणि मोठी जान्हवी. आणि जान्हवीला हवं नको ते कपडे खेळणी तिचे अतिशय लाड पुरवले जायचे. आणि प्रत्येक वाढदिवस तिचा हा मोठा साजरा केला जायचा. लहानशी जान्हवी कधी मोठी झाली म्हणजे हा काळ म्हणतात ना अगदी जन्म बाईचा हो खूप घाईचा. खरंच लहानशी चिमुकली बागडणारी जान्हवी ही कधी मोठी झाली काहीच कळलं नाही. आणि आता ती आईला भंडावून सोडलं बरं का. कुंकवाचं काय महत्त्व आहे, मंगळसूत्राचं काय महत्त्व आहे, बांगड्यांचं काय महत्त्व आहे. पण आमच्या उज्ज्वला वहिनी हुशार बरं का. त्यांना कळलं की आपली मुलगी आता उपवर झालेली आहे, तिला आता वरसंशोधनाची गरज आहे. त्यामुळे शाहीर साबळ्यांनी अतिशय सुंदर असं उदाहरण याच्यामध्ये म्हणजे त्यांनी रचलं या गाण्यामध्ये की नगराच्या बाहेरी आई काही ग वाजते. आपण मी सांगण्यापेक्षा गाण्यातच पाहूया नाही का. तर चला नगराच्या बाहेर.
आवडतोय ना कार्यक्रम? मग जोरदार टाळ्या नाही होते? धन्यवाद. एक विनोदाचा भाग. आता आपण पुढे वळणार आहोत. जान्हवीच्या मनात कुठेतरी संकेतला पाहून मन अगदी फुलून गेलं आणि संकेत नाव ठेवण्यासारखं तर अजिबातच नाही. खूपच छान. त्याच्यामुळे काय प्रश्नच नव्हता नाही का? तर आता एक सुंदरसं गाणं, हृदयी जागा तू अनुरागा, सोनाली ताईच्या आवाजात आपण ऐकणार आहोत गाणं. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. बांधीन तेथे घरकुलाची मणी, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे. बांधीन तेथे घरकुलाची मणी, स्वर्गाचे ते रूप ठेंगणे. शृंगाराचे कोरीव लेणे, राहावयाला येशील का, येशील का, येशील का. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का. दोन मनाची उघडी दारे, दोन मनाची उघडी दारे. हात खेळते वसंत वारे, हात खेळते वसंत वारे. दीपलोचनी सदैव तू रे, संध्या तारक होशील का, होशील का, होशील का. हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का, देशील का, देशील का, देशील का, देशील का. आपण आता तुम्ही सगळे आहात का आमच्यासोबत सहभागी व्हाल का? कारण की इथे आपण एक फेर धरणार. आपण इथे जान्हवीला आपण सगळ्या आनंदी, म्हणजे तिला खूप उत्साह देणं, म्हणजे तिला खूप हे करण्यासाठी आपण इथे आलेलो आहेत हा कार्यक्रम. तर मी सगळ्यांना विनंती करणार की सगळ्यांनी इकडे ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी इथे येऊया. आपण इथे फेर धरणार आहोत. एक गाणं लागणार, जान्हवी मध्ये असणार, आपण तिच्या भोवती एक फेर घालून हे करणार आहोत. तर या ना प्लीज, आवडेल आम्हाला. या, जेवढ्यांना यायचं त्यांनी सहभागी व्हा, कारण की हा कार्यक्रम आपल्याला अगदी मेमोरेबल करायचा आहे. वा, असा उत्साह हवा. क्या बात आहे. सगळ्यांचा उत्साह बघून अगदी खरंच खूप छान आहे. जोरदार टाळा झालाच पाहिजे. हडसे आणि किरपाणी परिवार खूप उत्साही आहे खरंच. मी संकेतला सुद्धा इथे स्टेजवर त्यांनी कृपा यावं प्लीज. आलं तर जान्हवीला जास्त या या सगळ्यांनी सहभागी व्हायचे, कारण की तुमच्या साथीशिवाय कार्यक्रमाची रंगत येणार नाही. त्या बात आहे. या, जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. सुंदर. या, आपण इथे एक फेर धरणार आहोत. स्नेहाताई आपल्याला हे करणार. स्नेहाताई आलात का सगळ्याजणी? हा, त्या दाखवून. हा, तसंच तेवढंच बाकी काय. हा हा, चला.
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजाची लाली ग पोरी नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजाची लाली ग पोरी नवरी आली. सनाईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी. किण किण कंकण ऋणजुण पैंजण सजली नटली नवरी आली. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजाची लाली ग पोरी नवरी आली. नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली हो. हळद ही ओली लावा नवरीच्या गाली हो. हळदीन नवरीच अंगमा खावा हो. पिवळी करून तिला सासरी पाठवा. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी. सासरच्या ओढी नाही हसते हळूच गाली ग पोरी नवरी आली. सनाईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. हे आला नवळ देव वेशीला वेशीला ग देव नारायण आला ग. मंडपात गण गोत सार बैसल ग मोर ढोल ताशा बाजीर. हे सासरी मिळू दे तुला माहेरची माया हो. माहेरच्या माये संग सुखाची गछाया हो. भरून आलं डोळ जड जीव झाला हो. जड जीव झाला लेक जाय सासरा. किण किण कांकण ऋणजुण पैंजण सजली नटली नवरी आली. आनंदाच्या सरी तुझ्या बरसुदे खरीदारी ग पोरी सुखाच्या सरी. सनाईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. हे आला नवळ देव वेशीला वेशीला ग देव नारायण आला ग. मंडपात गण गोत सार बैसल ग मोर ढोल ताशा बाजीर. हे मोर ढोल ताशा बाजीर. हे मोर ढोल ताशा बाजीर. टाळ्या झाल्याच पाहिजे सगळ्यांसाठी. खरंच त्यांनी खूप जान्हवीसाठी आणि संकेतसाठी सुद्धा कारण की त्यांनी इथे आले. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी इथे खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांसाठी आल्याबद्दल जोरदार टाळ्या आणि खरंच मनापासून धन्यवाद. जान्हवी सासरी आली आणि सासरी तिला सासू सासऱ्यांच्या रूपात आई बाबाच मिळाले. संजय भाऊ व संगीता वहिनी यांनी तिला खूप जीव लावला, खूप प्रेम. म्हणजे तिला माहेरची आठवण म्हणतात ना, अगदी माहेरच आल्यासारखी तिला वाटलं. आणि जान्हवी जाईल तिकडे आनंदी वातावरण करणारी, मन मोहून घेणारी, हुशार, धाडसी. आणि खरंच तिने हडसे कुटुंबातील परिवारांना एकरूप केलं आणि तिकडचं वातावरण इतकं म्हणजे खरंच म्हणतात ना चेंज झालं. आणि जान्हवी पूर्वी कसं असायचं, पत्र पाठवलं जायचं. आता कसं आपण एक फोन करतो आणि आई वडिलांना विचारतो की आई तू कशी आहे वगैरे, पण पूर्वी तसं नसायचं. पूर्वी पत्र पाठवलं जायचं, पण आता म्हणतात ना खूप फास्ट झालेलं आहे. पण आता आमच्या ह्याच्यामध्ये ऋण तर पाखरा म्हणजे म्हणतात ना आईला निरोप धाडते की म्हणजे जान्हवी आईला सांगते बाबांना की आई बाबा तुम्ही माझी काळजी करू नका, मी इथे खूप आनंदात आहे. मला माझे इथे आई बाबा जणू मिळाले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका, मी इथे खूप आनंदात आणि ऐश्वर्यात आहे.
त्याच्यामुळे घागर घुमू दे म्हणजे आमच्या कार्यक्रमातलं ऋण जुनं ते पाखरं जारे माझ्या माहेरा हे गाणं आता आपण ऐकणार आहोत. हॅलो 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 हॅलो. घागर घुमू दे रामा भावा वाजू दे आला शंकरूबा गवर माझी नाचू दे घागर घुमू दे रामा भावा वाजू दे आला शंकरूबा गवर माझी नाचू दे ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा माझं माहेर सावली उभी दारात माऊली माझं माहेर सावली उभी दारात माऊली तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा सौभाग्याचं लेणं गवर माझी लेऊ दे सौभाग्याचं लेणं गवर माझी लेऊ दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा मला पुसते माऊली आली कोणत्या पाऊली मला पुसते माऊली आली कोणत्या पाऊली माझ्या गौराईचे पाय माझ्या सोन्याचा अंबरा माझ्या गौराईचे पाय माझ्या सोन्याचा अंबरा ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा गवर गौरी गौरी चिम्मा फुगडी खेळू दे गवर गौरी गौरी चिम्मा फुगडी खेळू दे हिरव्या राना गवर माझी नाचू दे हिरव्या राना गवर माझी नाचू दे ऋण जुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा घागर घुमू दे रामा भावा वाजू दे नाही अगदी 4-5 प्रकाराची मी ऐकायला चालू. डोहाळे जेवण हे वेगवेगळ्या पद्धतीत साजरं केलं जातं म्हणजे बोटीतून वगैरे. तर आमच्या जिम्म्यामध्ये आम्ही जान्हवीचं डोहाळे जेवण करणार आहोत. तर पाहूया जिम्मी. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाजून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाजून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणी वाटेत खेळत गाणी गाण्यात हृदय सुरायचे झोपाळ्या वाजून झुलायचे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाजून झुलायचे मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात मळ्याच्या
सुंदरसा असा कार्यक्रम म्हणजे तो हंडी फोडण्याचा आहे, बरोबर ना? अच्छा, तो आपण आता इथे करणार आहोत. मध्ये आई कुठे? उज्ज्वला बहिणी. त्यांना मी स्टेजवर बोलवते. आता हंडी जान्हवी आणि संकेत त्यांनी कृपया करून स्टेजवर यावे. आता इथे असं एक सुंदरसा मी आता पहिल्यांदाच पाहते, पण आवडला हे की अंडी फोडायचे. छान, मस्त कल्पना आहे. काका मामा यांना मी आमंत्रित करते स्टेजकडे, त्यांनी यावं. मावशीनी पण आलात या ना, बघ चालेल. ठरवलंय म्हणजे खरंच कौतुक आहे. उजव्या बाजूची हंडी पिंक आहे, गुलाबी, ती जान्हवी आणि संकेतने निर्णय केला की ती आपण फोडणार आहे. तर चला पाहूया चला की नक्की काय, मुलगा की मुलगी? जास्त मेजॉरिटी मुलींची दिसते. छोटीशी जान्हवी म्हणजे लक्ष्मी मुलगी आलेली आहे. पण खरंच लक्ष्मी एक झालेली आहे. खूप सुंदर. वा जान्हवी आणि संकेत छान. संकेताने शामिल हो. मध्ये तिला सेंटर मध्ये
आपल्या पत्नी म्हणा किंवा बायको वाईफ आणि संकेतकडे बघून मला असं वाटतं की संकेत तिची खूप काळजी घेत असेल की तुला काय हवंय जान्हवी, तुला काय खावंसं वाटतं, वडापाव की पिझ्झा, बर्गर की इडली चटणी, असं म्हणजे संकेत तिची पूर्ण डोळाळे म्हणजे तुला काय खावंसं वाटतंय की आपण एक काम करूया, घरात बसूया, छान मॅकडॉनल्डचा पिझ्झा ऑर्डर करू का तुझ्यासाठी. तर हे गाण्यातच बघूया नाही का आपण, काय हवं तुला सांग माझ्या कानात. चला चला आपण चौपाटीला जाऊ, चला चला आपण चौपाटीला जाऊ, मस्तपैकी भेळपुरी पाणीपुरी खाऊ ग, पाणीपुरी खाऊ, मस्तपैकी भेळपुरी पाणीपुरी खाऊ ग, पाणीपुरी खाऊ. नारळ पाणी देईन तुला, नारळ पाणी देईन तुला, तहान भागवायला. काय हवे तुला ग, काय हवे तुला, काय हवे तुला ग, काय हवे तुला. नाही तर घरी तू बैसरमत, नाही तर घरी तू बैसरमत, मॅकडॉनल्डचा बर्गर येईल घरात ग, येईल घरात, मॅकडॉनल्डचा बर्गर येईल घरात ग, येईल घरात. आता एक सुंदर गाणं इथे होणार आहे ओटी भरण्याचं. तर मी तेव्हा सांगते की जान्हवीची तेव्हा ओटी भरून घ्या. कार्यक्रम चालू राहणार आहे आपल्याला, अजून संपलेला नाहीये, बराच कार्यक्रम आहे. तर आपण आता इथे एक सुंदर गाणं घेणार आहोत, ओटी भरा ग ओटी भरा. ज्यांच्या ओट्या राहिल्या असतील त्यांनी प्लीज कृपा करून ओटी भरून घ्या. या गाण्यामध्ये बघा इथे बाय. शालू हिरवा झोपळ सत्वा वेणीत मरवा इथे बघा.
इकडे बघा, थोडे क्रॉस बघा इथे स्माइल. एक मिनिट काग थोडं मागे. थँक्यू. फोटो नवीन दिलं. मला हा कपडा आवडला कॅमेरामध्ये बघ. आधी गेलो पोर्ट्रेटला काय मागे. इथे बघा, इथे बघा. स्माइल. इकडे येते. बघा इथे बघा इथे.
कृपया लक्ष द्या. जन्मला थोडा असे मागे
प्यार के बंधन बांधे
You're in love with me. I want the world to know I'm happy as you feel me and contagious. I used to think that happiness had a fading wages, but that was in the early days before reality. Walk into my heart. Come with me. Congratulations and jubilations. I want the world to know. सुंदर असं गाणं जे चित्रपटातलं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे यांचं गाणं आहे. ते खूप गाजलेलं होतं आणि जान्हवीसाठी ते स्पेशल गाणं आम्ही आता करणार आहोत. चांदण्यात नंग हिला नटवासा जवा हिला झोपाळे झुलवा. चांदण्यात नंग हिला नटवासा जवा हिला झोपाळे झुलवा. भोवताली वसतीला काय हवं पुसतीचे डोहाळे पुरवा. ग कोणीतरी येणार येणार ग. ग कोणीतरी येणार येणार ग. पाहुणा घरी येणार
धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळतोय. सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही खरंच शांतपणे हा कार्यक्रम बघितला, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्यासाठी किरपाने वडसे कुटुंबियांचं मनापासून आभार. माईक दादा यांनाही मी धन्यवाद करते, कारण की त्यांच्या साथीशिवाय हा कार्यक्रम होणं शक्यच नाही, कारण की खरंच खूप सुंदर म्युझिक सिस्टम होती. आता मी हा माईक स्नेहाताई यांना देते की त्यांनी आमची ओळख करून द्यावी. नमस्कार. आत्ताच प्रियाने सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन्ही कुटुंबाचे खरंच मनापासून आभार मानतो आणि जान्हवीला आणि तिला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो की तुझं सगळ्या गोष्टी छान होऊ दे, तुला खूप ऑल द बेस्ट. आता एवढा छान कार्यक्रम तुम्ही म्हणताय खूप छान झाला, म्हणून मी पण म्हणते की एवढ्या छान कार्यक्रमाची माझ्या सगळ्या मैत्रिणींची ओळख करून देते. पण सगळ्यात पहिल्यांदा आमचे तबलजी अभिजित, कारण यांच्या ढोलकीच्या तालाशिवाय आम्ही नाचूच शकत नाही. आणि त्याचबरोबर तुमची मैत्रीण आणि आमची मैत्रीण सोनाली संखे जी उत्तम गाते. सोनाली संखेसाठी जरा जोरात टाळ्या, बांद्र्याच्या वाटल्या पाहिजे, टाळ्या वाजवायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आमची सोनाली साळवी, तिच्यामुळे आज हा कार्यक्रम आम्हाला इथे करता आला, तर आम्ही सोनालीचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद करतो. त्याचप्रमाणे आमच्या ग्रुपमधली छोटी रवीना आणि अजून छोटी म्हणजे श्रद्धा, तिच्यासाठी पण जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि विठ्ठल बनलेली आमची मैत्रीण रुपाली, या सगळ्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही सुंदर एकरूप झालात. आनंद आम्हालाही दिला, आनंद तुम्ही पण घेतला, याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे उखाणा घ्यायची राहिली. तर आता आपण सोनाली प्रिया एक काम करूया, आपण आईला, सासूबाईंना आणि जान्हवीला, म्हणजे उज्ज्वला वहिनी आणि संगीता वहिनी यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. आणि तुम्ही छान एक उखाणे भाऊ आणि अच्छा संजय, बर चालेल. तुम्ही फक्त चौघांनी स्टेजवरती या आणि उखाणे घ्या. जान्हवी आणि संकेत मी यांना देखील आमंत्रित करते, कारण की त्यांना उखाणं झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. कृपया करून त्यांनी स्टेजवर यावे. जशी सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात गणपतीने होते, गणेशवंदनाने होते, तशी कार्यक्रमाची हे आपला गोंधळाने होणार आहे. पण अजून एक महत्वाचं राहिलंच हो ना, माझी मैत्रीण राहिली जी ग्रुप एवढं छान स्क्रिप्ट लिहिते, छान बोलते, तर आमच्या या प्रिया सावंतसाठी पण जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. अगं मी काय म्हणते, आजचा हा कार्यक्रम खूप असं सुंदर आपण मिळवलं आणि खरंच मेन म्हणजे प्रेक्षक तितके उत्साही होते आणि आपला इतका दांडगा प्रतिसाद देत होते. अगदी त्यापासून मनापासून मी तुमचे कृतज्ञ व्यक्त करते. खरंच तुमच्या उत्साहाशिवाय आम्हाला इथे उत्साहच होणार नाही आणि तुमच्या टाळ्यांशिवाय हा कार्यक्रम होणार नाही का. म्हणजे इथून गेल्यावर प्रत्येक वाटा तुमच्याच असते, इथून गेल्यावर प्रत्येक वाटा तुमच्याच असते. अगदी बरोबर. वाटेवर आठवणी मात्र जान्हवीच्या डोळ्याच्या जेवणाच्या असतील. एकदा जोरदार टाळ्या जान्हवीसाठी. खूप हसत खरंच खूप गोड दिसते असते जान्हवी. तुला गुगल सर्च करून झालं असेल तर येणार का आता उखाणा घ्यायला? हे बरं आहे, म्हणजे उखाणा आठवलं ना आम्ही सांगतो, ये तुला सांगतो आम्ही. ये या तुम्ही पुढे जरा उखाणा ऐका सगळ्यांनी. ते लक्ष देऊन प्लीज जरा उखाणा ऐका. जान्हवी आणि अंगणात फुलल्या जाई आणि जुई, अंगणात फुलल्या जाई आणि जुई. संकेतरावांचे नाव घेते मी, त्यांच्या बाळाची होणारी आई. रोज रोज दिवस नवा व अनुभवही नवा. जान्हवी आणि मला येणाऱ्या बाळाच्या तुमचा आशीर्वादही हवा. तुमचा आशीर्वाद पण हवा. सुंदर प्रयत्न होते संकेतचे. खरंच संकेत तुला आता दोन्ही आजी या
आजींना नाही घ्यायचं. छान असा प्रयत्न केलाय संकेत, तरी जोरदार टाळा झाला पाहिजे. जरा दोघांसाठी जोरात टाळ्या झाल्या. हो खरंच. संगीता वहिनी आणि आपल्या उज्ज्वला वहिनी प्लीज या स्टेजवर. घ्या नाही का जान्हवीसाठी घ्या. जान्हवी तुझी इच्छा आहे ना की आज सगळे तिचे डोहाळे पुरवायचे असतात. प्रश्नच नाही. आम्ही सांगतो तुम्ही या. उज्ज्वला वहिनी आम्ही सांगतो तुम्हाला उखाणे. या तुम्ही स्टेजवर. आजी तुम्ही पण प्लीज. मोठी आजी या. मोठी आजी या. आम्ही सांगतो या. आनंद घेण्यापेक्षा आनंद दिला पाहिजे, त्याच्यातच जास्त दुगीने मजा असते. संकेतराव चालेल. संकेतराव आहे हौशी. डोळ्याच्या दिवशी गणेशरावाचं नाव घेते मी. हरकत नाही, चालेल. तुम्ही समजून घेतलं ना मोबाईल. तुम्ही समजून घ्या. आता मोठी आजी कोण आहे? मोठी आजी त्यांनी स्टेजवर आणि संगीता वहिनी त्यांनी पण प्लीज स्टेजवर यावे. तुम्ही घ्या. बघा एक गोष्ट सांग ना. चेहरा बघू द्या. जाते येते. आजी या, आम्ही तुम्हाला सांगतो लवकर. या ना या. हीच एक वेळ असते की आपण आमच्या कार्यक्रमात जमला शाळा हौशी प्रकाशरावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. खूप छान. मी काही नाव वगैरे घेत नाहीये, पण मी संगीता संध्या हडसे आणि जान्हवीची आई आणि संकेतची मम्मी, तुम्ही सगळेजण आमच्या या प्रोग्रामला आलात, आमच्या आनंदात सहभागी झालात आणि आमचा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी हडसे आणि कृपाणे परिवारातर्फे आभार मानते. दादा सुनील, मी एक नाव घेऊ इच्छिते. मला दादा आहे. आजपर्यंत मी कोणाला दादा म्हटलं नाहीये, पण दोघे तिघे तिकडे उभे आहेत. माझ्या ऑफिसचा ग्रुप आहे. आमच्या मॅडम यांनी आम्हाला शिकवलं स्टेजवर येऊन बोलायचं. थँक्यू दादा. खूप सुंदर आहे संगीता ताई, खरंच खूप. आणि मनापासून सॉरी. खरंच खूप आभार व्यक्त करण्यासाठी मोठं म्हणजे ह्यांचा पहिला आभार मानते मी. आमच्या सांस्कृतिक ग्रुपचे मी खूप आभार मानते. त्यांनी सुद्धा इथे येऊन आमच्या प्रोग्रामला 4 चांद लावले. त्याबद्दल त्यांचे फक्त त्यांना मध्ये आम्हाला दिसतं आम्ही केलं त्यांना, त्याबद्दल सॉरी. नाही इट्स ओके. काहीच हरकत नाही. इट्स ओके. मी पूर्ण हॉलमध्ये फिरत होते, सगळ्यांना आवडला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी आभार देते. थँक्यू. धन्यवाद संगीताताई, खूप खूप मनापासून तुमचे आभार. आता आपण गोंधळी या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. मल्हारवारी मोतियाने दागी भरून, नाहीतर देवा मी जातो दूर. मल्हारवारी मोतियाने दागी भरून, नाहीतर देवा मी जातो दूर. ओढलावती अशी जीवाल गावाकडची भाटी, साधा घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची भाटी.
गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा फळखला दुरून, मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर.
आई मला तुझं कसं तर जवळते जवळ गेली नवा आई तुझ्या हात जोडताना साथ